जिल्ह्यातील सर्व शेतकरी, सर्व पशुपालक, सर्व नागरिक, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड। दिनांक 13 ते 15 या दरम्यान आमच्या पर्ली तालुक्यामध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन महापशुधन एक्सपो याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे फक्त एक कार्यक्रम नव्हे, पूर्ण एक महोत्सव आणि ज्ञानाचा उत्सव आहे। या कार्यक्रमाचा उद्घाटन माननीय मंत्री पंकजा मुंडे मॅम यांच्या हस्ते 13 तारखेला होणार आहे आणि बक्षीस वितरण आणि समारोह कार्यक्रम हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सुनेत्रा पवार मॅम उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते स्तंभन होणार आहे। या पूर्ण कार्यक्रमामध्ये 800 पेक्षा जास्त याचा व्हरायटी पशुपक्षीचे प्रदर्शन होणार आहे। 300 पेक्षा जास्त स्टॉल्समध्ये थीमॅटिक एक्सपो होणार आहे। त्यासोबत विविध मुद्द्यावर आमचा लाईव्ह डेमो चाराचा असेल, मुरगाचा असेल, नैसर्गिक शेतीचा असेल, याच्या सर्व मुद्द्यावर आमचा लाईव्ह डेमोसुद्धा असणार आहे। या कार्यक्रमाच्या सोबत आम्ही कृषी प्रदर्शनच्या 80 स्टॉल्स आणि आमच्या महिला बचत गटाच्या 30 स्टॉल्सचं नियोजनसुद्धा केलेलं आहे। कृषी प्रदर्शनमध्ये नैसर्गिक शेती असेल, AI आधारित शेती असेल आणि आमच्या शेतकरी बांधवांचा उत्पन्न कसे वाढवायचे याच्यासुद्धा स्टॉल्सचं प्रदर्शन असणार आहे। 13 ते 15च्या दरम्यान आम्ही शेतकरी बांधव आणि पशुपालकांना विविध मुद्द्यावर प्रदर्शनसुद्धा आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, त्यासोबत गोशालाचं व्यवस्थापन या मुद्द्यावर आम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे। मला सर्व शेतकरी, पशुपालक, बीडच्या सर्व नागरिक, सर्व विद्यार्थी याला मला आव्हान आहे की तुम्ही या प्रदर्शनामध्ये उपस्थित होऊन या पूर्ण शेती संदर्भात आणि पशुसंवर्धन संदर्भात तुमचा ज्ञान वाढवा तुम्ही आणि महोत्सव खूप मोठ्या प्रमाणे तुम्ही साजरा करावा। त्यासोबत आपण सर्वांना माहीत आहे की 15 फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री आहे आणि पर्ली वैजनाथमध्ये तुम्ही शिवदर्शनसुद्धा घेऊ शकतो। म्हणूनच मी जिल्हाधिकारी म्हणून सर्व नागरिकांना या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।